त्याचं तुम्ही कसं कसं करता? विचार बाबा. याला आता वेळ नाही बाबा. थोडंसं सांगा ना बाबा. नाही त्याला बक्कम बोल लागतो. नाही थांबा. बाबा बोलायला लागले. बोथाकाजीचे सदन शेतकरी आणि त्यांचा परिवार आपल्याबरोबर आज आहे आणि त्यांच्या शेतातील आपण तुरीचं पीक बघत आहोत. त्या तुरीचं पीक यावर्षी कसं आहे, आपल्याला जी तूर दिसतीये ती विक्रमी उत्पादन असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही आता बघू शकता की हे विक्रमी उत्पादन तुरीचं कसं आहे आणि एका झाडाला किती शेंगा आल्या आहेत. तर आपल्याबरोबर आज आहेत सदन शेतकरी बोथाकाजीचे सदाशिवजी पाटेखेडे. आपण त्यांना प्रश्न विचारूया. आपली ही जी तूर आहे, ह्या तुरीची जात कोणती आहे? या तुरीची जात जात आहे ती काय काय बर, ही तूर आपल्याला या म्हणजे एक आता ही एकरी याचं उत्पादन किती होणार आहे? याचं एकरी उत्पादन 10 ते 8 ते 10 क्विंटल. बर, एका एकरामध्ये या तुरीला आज भाव किती आणि आपल्याला उत्पन्न किती होणार आहे? भाव सरासरी 5 ते 6 हजार राहते आणि उत्पादन आपल्या हिशोबावर आहे. समजा तरी ते 6 क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळते. 8. बरं, या तुरीला आपण मशागतीसाठी कोणती खतं आणि कोणते फवारे वापरलेले आहेत की जेणेकरून बाकी शेतकऱ्यांनाही त्याचा उपयोग होईल आणि त्यांचं शेतकरी राजा आहे तर तो शेतकरी पुढच्या दिवसामध्ये राजाच होईल, असं काहीतरी तुम्हाला काय सांगू शकता का तुम्ही की या तुरीसाठी तुम्ही काय वापरलं आणि त्याचं उत्पन्न कसं वाढलं? याचं उत्पादन म्हणजे याला 3 फवारे दिले, विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिकचे, आपल्या जंतुविरहित सगळ्या 3 फवारण्या केल्या त्याच्या. जैविक फवारणी केली का ऑर्गॅनिक केली का? जैविक फवारणी. आणि तुम्ही मला असं कळलं की तुम्ही तुमच्या कुठल्या शेतात गेली काही वर्ष युरियाचा वापर करत नाही आहेत? नाही, युरिया वापरला नाही. 10-26-26 2 वेळ खत वापरलं. तिसऱ्या वेळेस मग पोटॅश दिलं. तुम्ही म्हणजे आत्ताच्या नव शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? किंवा त्याने माझ्यासारखं याच्याकडे भरपूर लक्ष देऊन माझ्यासारखं त्याने उत्पादन घ्यावं हीच मी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला काय वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये मोदी सरकारकडून कोणती अपेक्षा तुम्हाला आहे? आणि मोदी सरकारकडून ही अपेक्षा आहे किंवा त्यांना आमच्या नुसतं नावाचं जे कार्यक्रम केला शेतकऱ्याचा सन्मानपूर्वक तरी भरपूर झालं. बरं, आजपर्यंत तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची योजना अधिक लाभकारी कोणती वाटली? मोदी सरकारच्या यावेळेच्या सगळ्याच योजना ज्या आहेत हे तळागाळापासून तर सदन शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांना पोहोचल्या. आम्ही पण त्याचा लाभ घेत आहोत. कर्जमाफी पण झाली ना. हां, आम्ही पण त्याचा लाभ घेत आहोत. शेतकऱ्यांना आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कोणती अपेक्षा या सरकारकडून आहे किंवा मोदी सरकारकडून आहे? त्यांनी पहिल्यापासूनच उच्चांकाची भरारी गाठलेली आहे, त्यामुळे ते त्याचे कार्य कर्तृत्व शक्तीचं एकदम प्रांजळ आहे. त्याच्यामुळे काही अपेक्षा ठेवायचं कारण नाही. ते न अपेक्षा ठेवताही त्याच्या धोरणानुसार ते राबवतातच. धन्यवाद दादा. आपल्याबरोबर त्यांच्या सुकन्या प्रतिभाताई महाले सुद्धा आहेत. त्यांना या शेतीबद्दल किंवा या उपक्रमाबद्दल किंवा ह्या विक्रमी उत्पादनाबद्दल त्यांना काय वाटतं, म्हणजे त्यांनी आज काय शेतात अनुभवलं आहे? तारू आहे तिचं नाव. तारू नावाच्या हे जे बीजवाई आहे किंवा बीज आहे त्याचं नाव तारू आहे आणि तारू या बीजाचा उपयोग अनेक शेतकऱ्यांनी करावा आणि त्याचबरोबर काही मार्गदर्शन लागलं तर बोथाकाजी येथील सदन शेतकरी प्रगतिशील शेतकरी यांना विचारावा. त्यांचा नंबर मी खाली मेसेजमध्ये देत आहे. आणि आपण बोलूयात आता त्यांची सुकन्या
प्रतिभाताई महाले. प्रतिभाताई महाले, तुम्हाला आज कसं वाटतंय? तुमच्या वडिलांच्या शेतामध्ये असं विक्रमी उत्पादन येत आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही आज काय केलं शेतात येऊन आणि तुम्हाला काय भावना तुमच्या काय झाल्या? पाणी केले बा आम्ही, आम्हाला चांगलं वाटलं असं. आम्हाला तरी वाटते की या गावामध्ये आमच्या बाबांसारखं पीक कोणी काढू शकणार नाही आणि काढत पण नाही. तुम्हाला असं वाटतं की तुमचे वडील जे आहेत ते आदर्श शेतकरी आहेत आणि हा आदर्श विदर्भातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. धन्यवाद ताई. श्रद्धाताई, तुम्ही पण बोला. श्रद्धाताई बाबांचे मोठे बाबा आहेत. श्रद्धाताई आज आपल्या शिवारावर फेरी मारली आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की त्यांना या शिवार फेरीमध्ये अतिशय आनंद झालेला आहे आणि त्यांचं मत आपण आता त्यांच्याकडूनच घेऊया. बघून आम्हाला या शिवारात शेतात येऊन आम्हाला खूप आनंद वाटतोय, बरं वाटतंय. बाबा एवढी प्रगती करताय शेतीची. आमच्या समाधानासारखं पीक दिसते. धन्यवाद ताई. आता आपण त्यांची छोटी कन्या, त्या व्यवसायाने शिक्षक आहेत, पण त्यांचं मत आता शेतीविषयी आपण काय आहेत बघूया. खूप छान वाटलं मला, कारण आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी शेतात यायचो तर एवढ्या भरगच्च शेंगा हे काहीतरी स्वप्नातल्यासारखं वाटायचं. पण आज जे नवीन तंत्रज्ञान सोबत बाबांची मेहनत हे दोन्ही बघून आणि हे आलेलं पीक, हे त्यांची मेहनत झालेली सफल बघून आम्हाला खूप आनंद वाटतोय की खरंच आज म्हणजे आज जे हे तंत्रज्ञान झालं हे गावोगावी सगळ्यांकडे पोचलेलं आहे. फक्त सगळ्यांनी काळजी हे घ्यायची आहे की सगळीकडून माहिती घेऊन व्यवस्थित नियोजन करून आपल्या शेतीचं उत्पादन वाढवावं अशीच अपेक्षा बाकी इतर. धन्यवाद. हे बघा, अतिशय सुंदर अशा चवदार शेंगा आपल्याला दिसत आहेत आणि आजची ही आपली बाईट जी आहे हे आपल्या परिवाराबरोबर आपण घेत आहोत. हा त्यांचा परिवार आहे. छोटे बच्चांनीही शिवाराचा आनंद घेतला आहे आणि त्याचबरोबर शेतातील शेंगा खाऊन अतिशय आनंद मिळाला आहे. आणि हा जो आहे यांना शुभेच्छा देऊया. पुढील विदर्भातील शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊया व आपला कार्यक्रम संपूया. धन्यवाद. आपण आभारी आहे. धनुकार फॅमिली आपली आभारी आहे. धन्यवाद.